करतील. एका टप्प्याने चेंडूवरती आपण जर पाहिला तर पोहोचल्यात. यावेळी काय घडलंय, महत्वाचा क्षण आपण पाहतोय. थोडंसं तालमीलची कमी, दोन खेळाडूंच्या माध्यमातून तालमीलची कमी पाहायला मिळाली आणि त्याचंच कारण की काय, इथे एका धावेवरती समाधान व्यक्त करतील. धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती, ती म्हणजेच एक धावसंख्या 1 ही फलकावरती आपण पाहतोय. पहिलाच बॉल अगदी ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड आपल्याला फटका पाहायला मिळाला. अगदी क्लिअर तर झाला नाहीये. क्षेत्ररक्षक त्या एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत, त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. षटकातील पुढील बॉल अमेयाच्या षटकातील समोर किरण गवारी हलक्याशा त्याने ऑफसाईडला टॅप केलाय. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. किरण गवारी जाणतो या मैदानावरती कसे खेळणं हे शक्य आहे, ते प्रामुख्याने जाणतो. कारण आजच्या दिवसामध्ये अगदी मागचे 2 मॅचेस देखील त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने खेळले आहेत आणि ते अनुभव या मैदानाचा आपण पाहतो त्याच्या माध्यमातून. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक नव्याने स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमेय गोलंदाजी मार्गवरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉलचा वापर इथे आपण जर पाहिला, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला होता, तरी देखील आपण जर पाहिला तर दोन्ही फलंदाज सुखरूप पद्धतीने आपल्या क्रीजमध्ये आहेत. एक सोरटी एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळते आहेत आणि धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती. आपण जर पाहिली तर 3 रन्स ऑन दी कार्ड, 3 धावा फलकावरती आहेत. क्रिकेटचं माध्यम असू द्यात किंवा जीवनचं माध्यम असू द्यात, अगदी समस्या विनाकारण आपल्या आयुष्यात येत नसतात. समस्यांचे आगमन हेच लक्षण आहे की आपल्याला आयुष्यात काहीतरी बदलायचंय. तुम्ही तुमच्या संघाला चांगली कामगिरी करून दाखवा, जेणेकरून तुमच्या माध्यमातून तुम्ही उंचावू शकतात. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे मिस केला विकेट किपरने आणि तिथे एक धाव कंप्लीट केले किरण गवारीच्या माध्यमातून. कदाचित किरण गवारीला थोडासा दुखापतग्रस्त असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण ज्यावेळी धावत होता त्यावेळी सावकाश गतीने आणि थोडंसं पद्धतीनं पण वेगळ्या पद्धतीने धावत असताना पाहायला मिळालात. एक धाव आली आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 4 रन्स ऑन दी कार्ड. पहिलं षटक हे प्रगतीपथावरती आहे. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचवाला गोलंदाज सध्या अमय आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये, प्रभावित करणारी कामगिरी. ऑन साईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न लाऊड अपील पंचांकडे केली होती, परंतु पंच आपल्या नियमानुसार तटस्थ आपल्याला पाहायला मिळते आहेत. एक पुन्हा एकदा सिंगल आली आहेत आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 5 रन्स ऑन दी कार्ड. हे पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक असताना पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्यात 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा आणि पहिल्या षटकाचा हा शेवटचा बॉल. हलक्या हाताने काय बॉल टाकलाय, चांगल्या पद्धतीने डायरेक्ट हिट केलाय. विकेट होईल पतंग. ऋतिकला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. महत्वाच्या क्षणी अंतिम बॉलवरती मिळाले विकेट रनआउटच्या स्वरूपात. बॅक टू दी पवेलियन गॉन. मान्यवर कक्षामध्ये आपण सर्वजणांना पाहतोय मॅचचा आनंद लुटतायत. ज्या प्रकारे स्पर्धा सोहळ्यांना वाखेण्य जोगी आणि येणाऱ्या काळांमध्ये देखील खूप सारे मॅचेस आपण पाहणार आहोत. अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ नक्की पाहायला मिळेल. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय सन्माननीय श्री प्रणयजी गासार असतील, स्वप्नजी गासार असतील, विशालजी भोईर असतील, हिम्मतजी गासार असतील, सलीमजी शेख असतील, रुपेजी पागे असतील, हे सर्वजण मॅचचा आनंद लुटत असताना आपण पाहतोय. त्याच्या सोबतीने आपण जर पाहिलात प्रकाशजी जाधव असतील, वसी आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि ते आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साईडला बॅटच्या रडारमध्ये बॉल, तर बॉल जाईल आउट ऑफ द ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे ठोकलाय किरण गवारीच्या बॅटमधनं. सिक्सर.
स्ट्रोक खेळला होता. बॅटच्या रडारमध्ये बॉल तर आउट ऑफ द ग्राउंड नक्की पाहायला मिळेल. किरण गवारी आज बहरदार गतीने खेळ करतोय. ऑफ साईडला चांगला स्ट्रोक आहे, टॅप केलाय त्या एरियामध्ये डीपमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावतोय, फक्त बघत राहील आणि बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. ठोकलाय चौकार, आलाय 4 धावा. चौकार. या स्पर्धेसाठी बायसायकल स्पॉन्सर केली गेलेत विशालजी भोईर असतील आणि हर्षद भोईर असतील यांच्या दोघांमार्फत ही आपण बायसायकल पाहतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण सर्वजण पाहतोय. एक चांगलं आयोजन नियोजन आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं मुख्य उदाहरण अगदी हवेली ऑफसाईडच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक. आपण जर पाहिला तर चेंडूवरती पोहोचते तोपर्यंत 1 धाव मिळालेत आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. 16 रन्स ऑन दी कार्ड. या स्पर्धेचा विचार करायला हवा आहे. या स्पर्धेसाठी वातावरणाचे सर्व आयोजन कमिटी असतील त्यांनी घेतलेली मेहनत अगदी 5 दिवस नाही, 10 दिवस नाही, एकंदरीत 1 महिना आणि त्यापेक्षा जास्त वेळ दिलाय या ग्राउंडवरती. जेवढे घरी राहिलत नाही तेवढे या मैदानावरती राहून जे आपलं आयोजन आहे ना त्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेत. रेडी होत आहेत. षटकातील पुढील बॉल ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे थोडेसे सफल झाले होते. बॅटच्या रडारमध्ये बॉलला घेता आला नाहीये आणि त्याचंच कारण इथे निर्धाव बॉलमध्ये कन्वर्ट होते. बॉल सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. 4 चेंडू समाप्तीला आल्यात. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. रेडी होत आहेत. षटकातील पुढील बॉल ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर उडालाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट मिळेल. खेळाडूला परतावा लागेल. निलेश भोईरच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. कॉन. थँक्यू. ऑन द स्क्रीन आपण पाहतोय चिमुकल्या मॅचचा आनंद लुटतायत, सॉन्ग वरती नाचतायत अगदी चांगल्या पद्धतीने. कोलटप्प्याचा बॉल ऑफ साईडला खेळलाय चांगला. झेल इथे टिपत असताना पाहायला मिळतोय. वॉट अ कॅच. विकेट होईल पतंग. खेळाडूला परतावा लागेल. आला पावली आकाश गवारी. बॅक टू दी पवेलियन. अफलातून कॅच. गॉन. थँक्यू. धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय 16 रन्स ऑन दी कार्ड. 16 धावा फलकावरती आहेत. संध्याकाळचं सत्र. या संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद लुटण्यासाठी आलेत. दूरवरनं देखील खूप सारे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद लुटण्यासाठी आलेत. त्यांचं सहर्ष स्वागत करतोय आणि जे प्रो प्ले लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत त्यांचं देखील करूयात आपण सहर्ष स्वागत. समोर किरण गवारी आहेत. हे 3रं षटक हे प्रगतीपथावरती. पहिला बॉल सरळ खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळते. लॉंग ऑफचा जोपर्यंत फील्ड कडे दुसरी धावेचा कॉल लिहिलाय आणि दुसरी धाव करत असताना विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल कारण स्ट्रायकिंग एंडला किरण गवारी जाणं हे गरजेचं आहे आणि तिथे मिळालेत रनआउटच्या पद्धतीने विकेट. गॉन. थँक्यू. धावसंख्या फलकावरती 17 रन्स ऑन दी कार्ड. 17 धावा फलकावरती. नवीन बॅटर अंकेश माळी आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय.
ऑफ साईडला चांगला स्ट्रोक आहे, लॉफ्ट ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. यावेळी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती जाण्याचा प्रयत्न करतील आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजेच 19 रन्स ऑन दी कार्ड. ज्यावेळी मुलाखत घेतली आदेश सरांनी त्यावेळी संघर्ष स्फोट बिनार संघाचा एक कर्णधार म्हणत होता आम्ही 30-35 पर्यंत जाण्याचा नक्की प्रयत्न करू आणि तो सध्या प्रयत्न इथे सक्सेसफुल होत असताना धीमे धीमे का होईना होत आहे. रेडी होत आहेत षटकातील पुढील बॉल हाताळण्यासाठी अर्थात तिसरा बॉल हाताळण्यासाठी. ऑन साइडला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल आउट ऑफ द ग्राउंड प्लॉटला पाठवलाय. सिक्सर किरण गवारीच्या बॅटमधनं षटकार. हॅलो चिक हॅलो चिक. एक चांगला स्ट्रोक मागच्या बॉलवरती आपण पाहिलं तर षटकार ठोकलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 31-31 या आकड्यावरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. 4 चेंडू हे फेकून झाल्यात. षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का हा प्रश्नचिन्ह राहिलाय. किरण गवारी जाणतोय आपली खेळी जी अनुभवता आहे जो एक्सपिरियन्स या खेळाडूकडे आहे ना नुसत्या नाही वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला गेला होता आणि जी बिनार प्रीमियर लीग देखील आपण पाहिली गेली होती मागच्याच आठवड्यामध्ये आणि त्या लीग मध्ये देखील मालिकावीरीचा हा पुरस्कार घेत असताना पाहायला मिळाला. तोच खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आपण सर्वजण पाहतोय. धावसंख्या 31-31 या आकड्यावरती येणारे 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉल खूपच महत्वपूर्ण या सामन्याचे राहणार आहेत. रेडी होते गोलंदाजी मार्गवरती प्रशांत आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल फुल टॉल वसूल केलाय. लगातारचा तिसरा षटकार. 6 काय बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. किरण गवारी नावाचं वादळ हे ते गुंगावत असताना पाहायला मिळतोय. एक चांगली बॅटिंग करणारा खेळाडू मैदानामध्ये नक्की आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात प्रभावित करणारी कामगिरी त्याच्या माध्यमातून नक्की होते. प्रशंसाकारक खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून जो खेळ झालाय ना आजच्या दिवसामध्ये तो वाखेंडेजोगी आहेत. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहेत. रेडी होतोय. ऑफ साईडच्या दिशेने आपण जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न चालवला होता. इथे सिंगल मिळालेत आणि या सिंगल वरती समावेश करतील. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण जर पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38 रन्स ऑन दी कार्ड. 39 हे लक्ष समोर ठेवलं गेलंय. जर जिंकायचं असेल टीमला अर्थात
आई गावदेवी सकवार गावठण संघाला जर जिंकायचं असेल तर इथून 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये 39ची गरज ही तुमच्या समोर आहे. आणि येणार आपण फेरीसाठी बोलूया जिथे आदेश सर तुमच्या सोबत जॉईंट होतील. एक कणेर शीटसाठी गोड आवाज त्यांच्याकडे बोलू.
प्रयत्न यष्टिरक्षकाच्या माध्यमातून हलकीशी मिस्टेक झाली. सिच्युएशन नुसार स्वतःला अगदी नेहमी सुसज्जित ठेवतोय त्यामधलेच एक किरण गवारी आहे. बरेच क्रिकेटचे मॅचेस मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा जो अनुभव आहे आणि तिथूनच एक परिपक्वता आणि सातत्य आलंय. या सिच्युएशन मध्ये कशी गोलंदाजी करायला हवी याचं प्रामुख्य राखतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जात आहे. पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळलाय. कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दोन गाड्यांमध्ये टक्कर झाली परंतु पिकअप पकडला क्षेत्ररक्षकाने. योग्य तो झेल टिपलाय. विकेटचं इथे होईल पतन. जवळजवळ हा दुसरा धक्का या षटकामध्ये. जे सुरुवातीमध्येच आपण पाहू शकाल ना धक्के बसल्यात. 2 विकेट गेल्यात. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 4 या अंकांवर. 4 चेंडूंचा खेळ अगदी इथून आपण पाहू शकाल समाप्त. कारण की जिथून जी सुरुवात व्हायला पाहिजे होती ती सुरुवात मिळाली होती चौकाराच्या साहाय्याने. तदनंतर विकेट गेली. तदनंतर आपण पाहू शकला डॉट बॉल आणि या चेंडूवर सुद्धा विकेट जात असताना 4 चेंडूंचा खेळ एकंदरीत समाप्त झालाय. 4 या अंकांवर हे स्कोर कार्ड. 13च्या सरासरीने जायचं आहे. आतापर्यंत जी फलंदाजी आहे ना विशेष करून आई गावदेवी सकवार गावठाण या संघाची ती फलंदाजी लॉंग आहे. परंतु एक चुकी काय करतायत की सिंगल डबल हे मात्र खेळले जात नाही. मोठे स्ट्रोक खेळण्याचा अटेम्प्ट होत आहे आणि महत्त्वपूर्ण या सामन्यामध्ये जी मिस्टेक आहे ना ती अगदी थोडीशी अंगलट येऊ शकते. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने विकास गवते. या फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. एक एंडने पाहायचं झालं तर परशुराम आहेत. विकास नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. आता इथून पार्टनरशिप सुद्धा बिल्ड करायची आहे परंतु कॅल्क्युलेशन आणि रिक्स या दोन गोष्टींचा समन्वय सुद्धा काखायचा आहे. कारण की 39 धाब्यांचा पाठलाग करावायचा आहे आणि स्कोर कार्ड 4 अंकांवर आहे. मिडऑन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल. विकेट टेकर गोलंदाज बनत असताना या षटकामध्ये जवळजवळ हा आहे 3रा हादरा. पहिल्या षटकामध्ये गाडी पटरीवरून परिपूर्ण खाली उतरले. 4 या अंकांवर 3 गडी बाद आणि आता विकेट हॅट्रिकची सुद्धा संधी आहे मिस्टर किरण गवारी याला. आज परिपूर्ण या शेवटच्या मॅच मध्ये म्हणायचं झालं तर महत्वाचा खेळाडू चाललाय. याला म्हणतात की प्लेयर. कधीही आपण कुठल्याही कुलपाला लावा परंतु अगदी तो चालणार म्हणजे चालणार आणि तेच किरण गवारीच्या माध्यमातून. आज नशीब सुद्धा बलवान होतं. ज्यावेळेस एका चेंडूवर 8 धावींची आवश्यकता होती तो वाईड आल्यानंतर संघर्ष स्पोर्ट्स बिनार संघ पुढे आला. म्हणजेच अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा आपण सातत्याने म्हणतो ना की नशीब सुद्धा साथ दिली आणि नशिबाने साथ दिल्यानंतर इथपर्यंतचा हा प्रवास आतापर्यंत आपण पाहू शकाल. इथून विकेट मिळाले. आता विकेट हॅट्रिकची संधी पुन्हा एकदा निर्माण झाले. आता या संधीचं सोनं केलं जाईल की नाही हे सुद्धा पाहणं योग्य असेल. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओडीआय क्रिकेटमध्ये सर्वात आधी जर विकेट हॅट्रिक ओडीआय मध्ये जर कोणी घेतली असेल तर तो पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जलालुद्दीन, ज्याने 2 ऑगस्ट 1982 रोजी मात्र हा कारनामा करून दाखवला होता अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया या संघाच्या दरम्यान. आता इथून आजच्या दिवसातील पहिली तर आले. दुसरी घेईल का किरण. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्जित होईल. ऑन साईडला खेळला गेला. पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय परंतु क्षेत्ररक्षक घेतोय. मिड विकेट वर्ण वाईडिश स्क्वेअर लेगला चेंडूला अगदी उचलून फील्ड केलं जाते. तत्पूर्वी 2 धावा स्कोर कार्डवर रजित होतील. पहिल्या षटकाचा खेळ अगदी इथे झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे 6 रन्स ऑन अ कार्ड 6 या अंकांवर. अजून सुद्धा 12 चेंडू आहेत आणि 33 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असणार आहे. आहेत शक्य आहेत या धावा. कठीण वेळ आहे. या कठीण वेळामध्ये संघाच्या कामास यावं लागेल. आजच्या दिवसाची जी मेहनत केली ना त्याचं जर फळ मिळवायचं असेल तर ती मेहनत आणि तो संघर्ष आणि ते सर्व काही गोष्टी आपल्या हातखंडामध्ये आहेत. इकडे धावा रोखायच्या आहेत एकीकडे धावा करायच्या आहेत. 12 चेंडू आणि 33 धाब्यांचं हे समीकरण. पॉवर प्लेचं बंधन हटलंय. आता 6 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक घेतला गेला. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. डीप लॉंग ऑन आहे. वाईडिश काउकॉन रिझन मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी क्षेत्ररक्षणाची व्यूरचना. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग आणि क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर पॉइंटला स्थित केला गेलाय 38 सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर या सेकंड स्पेलमध्ये मिस्टर संदेश. ऑन साईडला खेळलाय. बॅटन बॅटच्या साह्याने मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव इथे कंप्लीट झालंय. संघर्ष स्पोर्ट्स बिनार. आज एक खेळाडूंचा जो परफॉर्मन्स राहिला ना तो खूप महत्वाचा. कारण की आज परिपूर्ण फोकस होता किरण यावर. परंतु सुरुवातीच्या 2 मॅचेसमध्ये अगदी पाहायचं झालं तर महत्त्वपूर्ण कामगिरी पाहायला मिळाली प्रत्येक खेळाडूकडनं. परंतु या मॅचमध्ये किरण याचं चालणं महत्वाची भूमिका तो चालला विथ द बॉल आणि विथ द बॅट. आणि या मॅचमध्ये आतापर्यंत आपण पाहू शकाल हा कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. स्वतःच्या गोलंदाजीवर हा झेल घेण्याचा प्रयत्न झाला. झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेकरिता वळाले दोन्ही फलंदाज आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकाल कंप्लीट केली जाते.
दुहेरीच्या मदतीने दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 9 या अंकांवर 9 धावा. संदेशला अगदी वर धाडलंय. इथून संदेशची जी फलंदाजी असेल ना ती उल्लेखनीय आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की एकेंडने गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार आहे. या प्रेशर सिच्युएशन मध्ये ओमकाराची गोलंदाजी कशी असेल हे पाहणं योग्य असणार आहे. चुरकस खेचून मारण्याचा प्रयत्न झाला. एक धाव इथे कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न असेल का, परंतु यू वेट म्हणून म्हटलंय. एकच धावेवर समाधान. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 10 रन्स ऑन कार्ड 10 या अंकांवर हे धाव फलक. बघा सिच्युएशन कशा पद्धतीने चेंज झाली पहिल्या इनिंगमध्ये. जिथे अगदी पहिलं षटक हाताळलं होतं अभयाने अतिशय सुरेख, फक्त आणि फक्त 5 धाब्यांचं जे षटक राहिलं, परंतु खडपूर समाचार शेवटच्या षटकामध्ये घेतला. म्हणजे जर विकेटवर आपण उभे राहत आहे तर धावा आहेत. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. धावा घेण्याकरिता प्रयत्न झालेत. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जात आहे तोपर्यंत या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर जॉईंट होतील आणि दुहेरीच्या मदतीने 12 रन्स ऑन कार्ड 12 या अंकांवर हे धावफलक. 4 चेंडूकडे आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात ओमकाराने या षटकामध्ये आणि 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. मोठा फटका मारण्याकरिता प्रयत्न तर आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. आणखी एक सहज सोपा झेल. विकेट मिळाली. आणखी एक फलंदाज बाद होईल. परशुराम याला सुद्धा परतावं लागतं. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 12 या अंकांवर आहे. आता येणारे चेंडू तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडूंमध्ये अजून सुद्धा 27 धावेंची आवश्यकता ही समोर असणार आहे. 7 बॉल्स रिमेनिंग 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. धावा तर करायच्या आहेत, परंतु या धावेंचा वेग वाढवत असताना अगदी कुठेतरी ही थोडीशी फलंदाजी बॅकफुटला जात असताना पाहायला मिळत आहे. अगदी जिथे टॉस झाला ना त्या टॉस सुद्धा खूप महत्वाचा होता, कारण की कॉल लागला संघर्ष स्पोर्ट्स भिनारच्या वतीने आणि हाच आहे एक अनुभवाचा एक महत्व. कारण की संध्याकाळचं होतं ठाऊक आहे. इथे फलंदाजी घेतली, एक चांगली टोटल लावली आणि अगदी हे दमड असं वॉचर थोडंसं हवा सुद्धा आहे, परंतु हे थोडंसं वातावरण आहे ना त्या पद्धतीने अगदी गोलंदाजाला साथ देणार आहे. 7 चेंडू अजून सुद्धा आहेत. 27 धावेंची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर ओमकार यावेळी सुसज्जित होईल आपल्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. लिव्ह केलेल्या चेंडूला पंचवळतील सागर डोपे दर्शवतात. इट्स वाईट. दोन्ही हा समांतर झालेत. एक धाव अवंतरच्या रूपाने जॉईंट होईल आणि स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 13 या अंकांवर 13 रन्स ऑन कार्ड 13 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचा अंतिम चेंडू आहे. मोठ्या स्ट्रोकची अगदी गरज आहे. जो नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने प्रशांत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. यस इट इज. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा षटकार आहे. 19 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आता हव्यात 20 येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. 6 बॉल्स रिमेनिंग 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. म्हणून कधीही कुठल्या खेळाडूला आपण कमी लेखायचं नसतं. आता इथे नव्याने आलेला फलंदाज अगदी शांत होता, परंतु नावाज साजेसा असा खेळ केला नाही आणि अगदी मैदानाच्या दिशेने एक अशांती पसरवणारा हा फटका आता चल बिचल अगदी पाहायला मिळतंय संघर्ष स्पोर्ट्स भिनार संघाकडे. कारण की अजून सुद्धा 20 धाब्यांचं लक्ष आणि महत्वपूर्ण काय तर संदेश ज्याने अगदी पहिला सामना 1 हँडेडली जिंकून दिला होता. आठवते त्या सामन्यामध्ये सुद्धा 16 धाब्यांची आवश्यकता होती. आता इथे हव्यात 20 धावा. परिपूर्ण ती परिक्रमा पुन्हा एकदा फिरून संदेशवर आले. आता या परिक्रमेमध्ये कशा पद्धतीने हा खेळ आकारला जाईल हे सुद्धा पाहणं योग्य असेल. चेंडू आणि फळीमधल्या या द्वंद्व युद्धामध्ये कुठल्या खेळाडूची सरशी होईल, कुठला संघ आजच्या दिवसातून क्वालिफिकेशनचं तिकीट पटकावेल, हे सर्व काही गोष्टी अगदी चेक केल्या जातील. आता इथून 6 चेंडू आहेत. 20 धाब्यांची आवश्यकता. थोडासा विचार विनिमय झाला आणि शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता मिस्टर आकाश गोवारी या गोलंदाजाला आणलंय. स्ट्रायकेटला संदेश मानकर आहेत. 20 धाब्यांची आवश्यकता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. सुरुवातीचे 2 चेंडू हे खूप महत्वाचे असतील. या 2 चेंडूंमध्ये आपल्याला समजणार आहे की सामना कुठल्या दिशेने जाईल. रंग भरायचा असेल तर इथून प्रयत्न वाढवावे लागतील. ओहो, फिरवलं या चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने. अगदी लेग स्टंपला हा चेंडू पीस झाला होता आणि तदनंतर बाहेरच्या दिशेने हलकासा काटा चेंज केला आणि चेंडूने अगदी घेतलं वळण घेतलेल्या चेंडूवर संदेश अगदी आपण पाहू शकाल त्या ठिकाणी बीट झाले. 5 चेंडू 20 धाब्यांची आवश्यकता. उलटा चेंडू होता परंतु हलकासा लो राहिला. पुन्हा एकदा स्लॉक करण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झाले. 2 चेंडू सलग डॉट. आता परिपूर्ण जे प्रेशर आहे ते फलंदाज संदेशवर. 4 चेंडू आणि 20 धाब्यांचं अगदी इथे समीकरण पाहायला मिळतंय. 4 बॉल्स रिमेनिंग 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. मोठ्या फटक्याची गरज आहे. पुन्हा एकदा जास्तीत जास्त वळण आपल्याला पाहायला मिळालं. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 19 धाब्यांची आवश्यकता येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये.
जर मोठा फटका आला तरच या मॅच मध्ये अगदी कलाटणी येऊ शकते. संदेश करू शकतो, स्वतःला सांगावं लागेल आय कॅन डू इट. एक मोठा फटका जर आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रूम हर्ष पाहायला मिळाला. तो मोठा फटका आलाय फ्रंट फुटवर, यावेळेस पिक केलं या स्ट्रोकला, सरळ फेकून दिलाय. वाडिश मिड विकेट, सीमारेषा पार. आता दुगदुग पुन्हा एकदा सुरू होईल. येणारे 3 चेंडू असतील आणि 13 धावींची आवश्यकता ही समोर असणार आहे. पण सातत्यानं आपण म्हणतो ना की संघर्ष आणि तकलीफ जर नसेल तर अगदी मॅच मध्ये मजा येत नाही, आणि त्याच पद्धतीने हा संघर्ष झालाय. आता या संघर्षामध्ये कुठला संघ वाट शोधेल. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 13ची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आकाश. ऑन साईडला खेळला आहे, पॅड लाईनला चेंडू होता, परंतु अगदी फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून हलकीशी मिस्टेक झाली. एक धावे ते कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न, तिसऱ्या धावेकरिता प्रयत्न झालाय. 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. म्हणजेच आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 2 चेंडूंमध्ये धावा करायच्या 10. 2 बॉल्स रिमेनिंग, 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्राईक रोटेट झाले, परंतु प्रशांतने सुद्धा या अगोदर षटकार खेचलाय. म्हणजेच इथून दोन्ही फलंदाजाने एकमेकांवर विश्वास दर्शवलाय. आता या विश्वासपात्र भूमिकेमध्ये कोणाची सरशी होईल हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. कठीण वेळ आहे, या कठीण वेळामध्ये संघाच्या कामास यावं लागेल. 2 चेंडू 10 धाब्यांची आवश्यकता. प्रेशर आहे, परंतु प्रेशर कुठल्या खेळाडूवर येईल. 2 चेंडू आणि 10 धाब्यांचं समीकरण. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. मोठा फटका, मोठा फटका, हो 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 हो, अपना फटका. 440 सोल का झटका. गेला चेंडू 6 धाब्यांकरिता. भिंगरी स्ट्रोक. आता 1 चेंडू 4 धाब्यांचं समीकरण. व्हाट अ मॅच, इनक्रेडिबल मॅच. म्हणून सातत्याने आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाही. काय अफलातून मॅच आहे. म्हणून आपण सातत्याने म्हणतो ना की जिंदगी उसी के साथ खेलती है जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े, लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाता है तो कोई खिलाड़ी संघर्ष करके निखर जाता है. आता इथून संघर्षातून तुम्हाला वाट शोधावी लागेल, संघर्षातून तुम्हाला पूर्ण आगमन करावं लागेल. आता इथून हिरो बनण्याची संधी दोन्ही खेळाडूंना आहे. 1 बॉल्स रिमेनिंग, 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि काय जबरदस्त फलंदाजी. चला प्रेक्षकांना आणि खेळाडूंना दोन्ही संघांना टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा द्या. 1 चेंडू 4 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये, त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि झेल झेल झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. आजचा दिवस नावे केलाय संघर्ष स्पोर्ट्स विनर या संघाने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू. परंतु का मॅच रंगले, अप्रतिम. जशी मॅच पाहायला हवी होती तशी मॅच. कारण की पायी प्रेक्षक वर्ग अगदी घरच्या दिशेने जात होते आणि ते अगदी थांबले जाग्यावर. आणि आजचा दिवस अगदी नावे केला. संघर्षातून ही वाट शोधली 32व्या आयोजनामध्ये. आणि इथून पाहायचं झालं तर ही मॅच अगदी वॉन झाले. आणि त्या दिशेने अगदी सुंदर पद्धतीचा खेळ ज्याच्या माध्यमातून झाला महत्वाच्या या शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये. सो मिस्टर किरण गवारी हा असेल या शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि त्याला शेक हँड करून घ्या. दोन्ही संघांना विनंती करतोय. चला संघर्ष स्पोर्ट्स विनार संघ आणि आईगाव देवी सकवार गावठण संघ, खूप चांगले आपण सुद्धा खेळलात, परंतु इथून शेवट